नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे. आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट असते, सर्वप्रथम तुम्हाला कुठे पाहायला भेटत असते माहिती? ATB गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला सत्य माहिती देत असतं आणि रेग्युलर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण काही नवीन अपडेट, मग ती छोटी असो किंवा मोठी असो, सर्व मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघत चला, स्किप करू नका व्हिडिओला. तुम्ही जरी शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितला ना तर तुम्हाला बरंच काही माहीत पडतं लाडकी बहीण योजनेसंदर्भात. कारण लाडकी बहीण योजना ही अशी योजना, यामध्ये रोज काही ना काही बदल, काही ना काही नियम बदल, काही ना काही या योजनेमध्ये होत असतं. बघा, आता महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय काय आहे? तो मोठा निर्णय आहे. वरून ऑर्डर आलेला आहे. तो निर्णय आपण समजून घेणार आहोत. तसेच महत्त्वाचं म्हणजे ज्या काही महिला आहेत त्यांना अजून वाट पाहावी लागणार आहे. आता त्यांना वाट का पाहावी लागणार आहे? बघा, लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते वाटप सुरू झालेले आहे. 29 सप्टेंबरपासून वाटप सुरू झालेले आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे येऊन गेलेले आहेत, परंतु काही महिलांच्या खात्यात अजूनपर्यंत पैसेच आले नाही हो. मग पैसे कधी येणार? अनेक जण टेन्शन घेत आहे की काय करावं, पैसे का अजून आले नाहीत, आता काय करू, बँक चेंज करू की हे चेंज करू की डबल फॉर्म भरू? काहीच टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी सर्व काही सांगतो. आता सर्व बदल झालेला आहेत. आता ज्या महिलांना वाट पाहावी लागत आहे त्यांना जो हप्ता आहे तो कधी भेटणार आहे, तुमच्या खात्यात पैसे कधी पडणार आहेत, याची नवीन अपडेट आलेली आहे. ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तसेच मुख्यमंत्री साहेबांनी एक जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय ऐकल्यानंतर तुम्ही 100% खुश होणार आहात, म्हणजे खुशखबर देखील आहे. चला, काय महत्त्वाच्या अपडेट आहेत आज रोजी आलेल्या लाडक्या बहीण संदर्भात, तर त्या संपूर्ण अपडेट आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघूया. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं. माझी फक्त एकच आशा असते आणि रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जरी व्हिडिओला लाईक केलं ना तर माझा काही यामध्ये फायदा नाही. फक्त ते लाईक केलं तर व्हिडिओ जास्त महिलांपर्यंत पोहोचतो आणि अनेक जणांना माहिती मिळत असते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करून टाका. सबस्क्राईब केल्यानं काही होत नाही, चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे सबस्क्राईब केल्यावर तुमचा फायदा आहे. सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला रेग्युलर आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहता येतील, तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला, काय नवीन अपडेट आहेत ते सर्व अपडेट आपण आता जाणून घेऊया. चला, तुम्हाला आता मी संपूर्ण माहिती नीटपणे समजून सांगतो, कारण माहितीच एवढी दमदार आहे आणि ही माहिती सर्व महिलांसाठी आहे. जरी तुम्हाला पैसे भेटले असतील किंवा पैसे भेटले नसतील तर दोघी वर्गांसाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, उर्वरित बहिणींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र बहिणींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. हा जो महिना आहे या महिना अखेरपर्यंत म्हणजे आजपर्यंत सर्वांच्या खात्यात आज रोजी पैसे येऊन जाणार आहेत आणि सर्वांच्या बँक खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. काही टेन्शन घेऊ नका. जी तारीख आपल्याला पहिले त्यांनी सांगितली ती 29 तारीख, तर 29 सप्टेंबर रोजी पैसे यायला सुरुवात झालेली आहे. जवळपास आता 3-4 दिवसात तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. आता 29 तारीखपासून सुरुवात झालेली आहे. 29, 30, त्यानंतर मग पुढचा महिना लागून जाईल 1, 2, 3 तारखेपर्यंत, म्हणजे सर्वांच्या खात्यात 3-4 दिवसात पैसे येऊन जाणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि महत्त्वाची माहिती, काही महिलांना अजून वाट पाहावी लागणार आहे. तर अशा कोणत्या महिला आहेत, कोणत्या महिलांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे ज्यांना वाट पाहावी लागणार आहे, त्याबद्दल पण मी तुम्हाला सर्व सांगतो. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. ज्या बहिणींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात आले आहेत. काही महिलांना 4,500 रुपये भेटलेले आहेत. तुम्हाला पण 4,500 रुपये भेटले असेल तर कमेंट करून सांगा. हे 4,500 रुपये कोणाला भेटले आहेत?
ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता आणि पहिले त्यांना 3,000 रुपये भेटले नव्हते त्यांना हे 4,500 रुपये वाटप भेटलेले आहे। आणि महत्त्वाचं तुम्हाला जरी जो पहिले आधी लाभ भेटला होता 3,000 रुपयाचा, ज्यांना 3,000 रुपयाचा पहिले लाभ भेटला होता त्यांना आता 1,500 रुपये आले असतील, चेक करून घ्या। आणि ज्यांना नाही आले असतील त्यांनी काय करायचं आहे त्याबद्दल पण सांगतो, आणि कोणत्या महिलांना अजून वाट पाहावी लागणार आहे त्याबद्दल पण सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर पहा, ही सर्वात मोठी अपडेट आहे। हे बघा, या महिलांना वाट पाहावी लागणार। आता कोणत्या महिलांना वाट पाहावी लागणार आहे त्याबद्दल आपण आता नीटपणे समजून घेणार आहोत। आणि ही अपडेट संपल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी एक जबरदस्त निर्णय घेतलेला आहे। तर मुख्यमंत्री साहेबांनी काय मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जाणून घेणं खूपच गरजेचं आहे बरं। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, तो निर्णय पण आपण समजून घेणार आहोत। बघा, आता या महिलांना वाट पाहावी लागणार। तर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता मात्र त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही किंवा अर्ज भरताना चुका केल्या होत्या, त्या महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही। त्याचबरोबर बँक खातं व आधार क्रमांक लिंक न केलेल्या महिलांनाही या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत। या महिलांना अर्जातील चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा अर्ज भरावा लागेल, बँक खातं आधार क्रमांकाशी लिंक करावं लागेल, त्याशिवाय या योजनेचे पैसे मिळणार नाहीत। राज्य सरकारने महिलांना आवाहन केलं आहे की लवकरात लवकर बँकेत जाऊन खातं आधारशी लिंक करून घ्यावं। लाडकी बहीण योजनेसाठी सरकार अजूनही अर्ज स्वीकारत आहे। बघा, महत्त्वाचं म्हणजे अर्ज प्रक्रिया अजून स्वीकारली जात आहे। तुम्ही अर्ज करू शकता, 100% अर्ज करू शकता, अर्ज प्रक्रिया अजून चालू आहे। ओके, महत्त्वाचं म्हणजे या महिलांना वाट पाहावी लागणार। आता ज्यांचे अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहेत किंवा काही चुका आहेत, काही कारणास्तव तुमचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आला असेल किंवा तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर ते करावं लागणार आहे। या अनेक तांत्रिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहेत, तेव्हाच तुमच्या खात्यात ते पैसे भेटणार आहेत। आलं लक्षात? तुम्हाला ते सर्व गोष्टी कराव्याच लागणार आहेत, नाहीतर मग तुम्ही टेन्शन घेत आहेत की माझ्या खात्यात पैसे आले नाहीत, शेजारीन बाईला पैसे भेटले, मला पैसे भेटले नाहीत। तर याचं एकमेव कारण जे आहे तुमचं फॉर्म रिजेक्ट का होत आहे ते कारण बघा। तुमचं कोणतं डॉक्युमेंट चुकीचं त्यामध्ये भरलं गेलेलं आहे, तुम्ही कोणती माहिती चुकीची भरली गेलेली आहे, या टोटल गोष्टी तुम्हाला बघणे खूपच गरजेचे आहे। ते दुरुस्त करा, मग तुम्ही परत अप्लाय करा, सबमिट करा फॉर्मला। मग तुम्हाला तुमचे लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत ते सर्व तुमच्या खात्यात जमा होतील, अन्यथा तुम्हाला 1 रुपया पण भेटणार नाही बरं। या सर्व गोष्टी तुम्हाला करावंच लागणार आहेत। हो, आता जी मी महत्त्वाची माहिती सांगते ते नीटपणे लक्षात ठेवा। तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला असेल तर जी तुम्हाला कारण दिलेलं असेल, रिझन दिलेलं असेल ते सुधारा। जे पण तुम्हाला डॉक्युमेंट्स मागितले जात आहे ओरिजिनल ते टाका, तुमचं फॉर्म सबमिट होऊन जाईल। आणि ज्या महिलांचं बँक खातं आधार क्रमांकाशी लिंक नसेल त्यांनी पटापट जाऊन बँकेत जाऊन ते करून घ्या, 1 तासात ते होऊन जातं। म्हणजे लगेच ते तुम्ही केल्यानंतर लगेच ते तुमचं ॲक्टिव्ह होऊन जातं, DBT इनेबल होऊन जातं, कारण DBT मार्फत ते पैसे येत आहेत। त्यामुळे बँक खातं आधारशी लिंक करणे गरजेचे आहे, नाहीतर तुम्हाला 1 रुपया पण भेटणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। ओके, ठीक आहे, ही माहिती आपण बघितली। आता महत्त्वाची माहिती, मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वाचा निर्णय काय घेतलेला आहे तो निर्णय जाणून घेणं आता खूपच गरजेचे आहे, कारण सर्वात मोठी अपडेट आहे। आता तुम्हाला पैसे भेटले असतील किंवा पैसे भेटले नसतील तर सर्वांसाठी ही माहिती आहे बरं। तुम्हाला पैसे भेटले असतील किंवा नाही भेटले असेल, परंतु ही सर्वांसाठी माहिती आहे, कारण अनेक जण टेन्शन घेत आहेत, अनेक बातम्या व्हायरल होत आहेत, कोणी काय सांगत आहे कोणी काय सांगत आहे, त्यामुळे अनेक महिला वर्ग कन्फ्यूज झालेले आहेत। तर कन्फ्यूज वगैरे काही होऊ नका, जे सत्य माहिती आहे ती सत्य माहिती फक्त ATP गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असते, त्यामुळे आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। बघा, काय महत्त्वाची माहिती आहे आता आपण जाणून घेणार आहोत। तर पहा, लाडकी बहीण योजना कुणीही कधीही बंद पाडू शकणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा। तर मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे, तर ही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे। कारण अनेक बातम्या येत आहेत, अनेक जण सांगतात की योजना
फक्त जे आता निवडणूक आहे, निवडणूक पुरता ही योजना आहे असं अनेक जण म्हणत होते, तसेच अनेक अफवा पसरत आहेत. तर यावरती मुख्यमंत्री साहेबांनी रिप्लाय दिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याबद्दल उत्तर दिलेलं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि ही योजना कोणीही कधीही बंद पाडू शकणार नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, खुश राहा. हप्ते तुम्हाला भेटत आहे रेग्युलर, तर ते हप्ते काढा, पैसे घ्या लाडकी बहीण योजनेचे. ओके. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जबरदस्त अपडेट बघितला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर काही छोटी किंवा मोठी जी पण अपडेट असेल तर अपडेट आल्यावर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.